नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की महिला आरक्षणाचा लाभ हा एक्झॅक्टली कोणत्या महिलांना मिळणार आहे। कारण बऱ्याच महिलांनी मला मेसेज किंवा काय वेळेला कॉल आले किंवा एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर तिथे खाली कमेंट येत आहेत की सर माझ्याकडे महिला आरक्षणाचा दाखला नाही आहे पण माझ्याकडे नॉन क्रिमिनल आहे, मग मला महिला आरक्षणाचा फायदा होणार किंवा नाही होणार किंवा त्याचा लाभ भेटेल किंवा नाही भेटेल। तर या संदर्भात जे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात किंवा टीईटी असेल, सीटीटी असेल, सेट, नेट या वेगवेगळ्या ज्या एक्झाम आहेत या संदर्भात कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस केली जाणार नाहीये। यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की महिला आरक्षणाचा लाभ कुणाला भेटणार आहे। ही आपल्याकडे पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 ची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती या ठिकाणी पब्लिश्ड डेट आहे 1 सप्टेंबर 2023 ला टेट सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन। टेट सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन आहे 1/9/2023 ची। ही ओपन केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला ओपन होते। या ठिकाणी सर्व गाईडलाईन तुम्हाला दिलेले आहेत। आता ह्या गाईडलाईन कोणासाठी आहेत तर स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या गाईडलाईन, आणि यामध्येच त्यांना सांगण्यात आलेले की महिला रिझर्वेशनचा लाभ कुणाला मिळणार आहे आणि त्या संदर्भात कोणतं डॉक्युमेंट सादर करायचं आहे। तर ही गाईडलाईन ओपन केल्यानंतर तुम्ही 10 नंबरच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे महिलांसाठीचे असणारं आरक्षण। या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। बघा, महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदी व्यतिरिक्त सामाजिक प्रवर्ग म्हणजे काय, तुमचा एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, अन्य प्रवर्ग, हे प्रवर्ग सोडून अन्य तरतूद केली ती म्हणजे काय, महिला आरक्षण। आता या ठिकाणी बघा परत काय सांगितलेलं आहे आपल्याला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता। आता अनुसूचित जाती म्हणजे कोण, एससी, अनुसूचित जमाती एसटी आणि अराखीव वगळता। आता याच्यामध्ये दोन अर्थ येतात, एक तर ईडब्ल्यूएस येईल किंवा येईल ओपन, म्हणजे दोन्ही। इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांकरताचे समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही। म्हणजे हे 4 प्रवर्ग सोडून अन्य प्रवर्गातील ज्या उन्नत महिला आहेत, उन्नत व प्रगत गटातील महिला म्हणजे काय, ज्यांचं आर्थिक उत्पन्न जास्त आहे अशा महिलांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाहीये। पुढे आणखीन काय सांगितले थोडक्यात, म्हणजेच याचा अर्थ असा आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू राहील। म्हणजे अन्य प्रवर्गातील म्हणजे कुणाला समजून घ्या, परत एकदा मी एक्सप्लेन करतोय, फार महत्वाची गोष्ट आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अराखीव प्रवर्ग म्हणजेच एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि ओपन प्रवर्गातील महिलांना वगळून इतर सामाजिक प्रवर्ग जे आहेत त्या इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे। जर त्यांनी नॉन क्रिमिलियरला एस केला असेल तर त्यांना महिला आरक्षणामध्ये ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज जाईल आणि त्या ठिकाणी त्यांचा विचार केला जाईल। पुढे बघा, पुढचा मुद्दा इथं काय आहे, महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणारा संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणे आवश्यक आहे। म्हणजे ज्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तो एकतर महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। आता या ठिकाणी समजून घ्या, महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवरची जे 365 गाव आहेत, मे बी मला वाटते 365च आहेत, त्या 365 गावातील उमेदवारांना सुद्धा महाराष्ट्राच्या शिक्षक भरतीला अर्ज करता येतो, पण त्यांना समांतर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। मग बॉर्डरवरची जर एखादी महिला असेल तर तिला महाराष्ट्रातील महिला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, तिला अर्ज करता येईल पण कुठं, ओपनच्या जागेसाठी म्हणजे खुला प्रवर्गाच्या जागेसाठी। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिक दृष्ट्या मागास म्हणजेच एससी, एसटी, ईडब्ल्यूएस मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिला, अमागास म्हणजे कोण आल्या, ओपन महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे विद्यार्थ्यांना परत समजून घ्या, आणि खास करून महिला प्रवर्गाने समजून घ्या, एससी, एसटी,
EWS आणि ओपन या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर सादर करायची आवश्यकता नाहीये, म्हणजे त्यांना महिला आरक्षणाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर याची आवश्यकता नाही. ज्यांनी हा प्रवर्ग पवित्र पोर्टलवरती नोंदवलेला आहे या सर्व महिला ऑटोमॅटिकली त्या प्रवर्गाच्या महिला रिझर्वेशनसाठी पात्र आहेत. पुढं विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क म्हणजे NTC, परत भटक्या जमाती ड म्हणजे NTD, इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास या मागास प्रवर्गातील महिलांनी त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता आवश्यक असलेली त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाकरिता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे समजून घ्या परत एकदा, कोण SC ST EWS आणि ओपन या प्रवर्गातील महिलांना सोडून अन्य महिलांना नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. जर नॉन क्रिमिलेअर असेल तर आणि तरच त्या महिलांना महिला रिझर्वेशनचा लाभ भेटेल, अदरवाइज भेटणार नाहीये. फक्त SC ST EWS आणि ओपन यांना कोणताही डॉक्युमेंट काढायचे म्हणजे नॉन क्रिमिलेअर किंवा काय म्हणतो आपण महिला रिझर्वेशनचा दाखला काढायची गरज नाहीये. आता मला जो येणारा प्रश्न आहे की म्हणतात की सर माझ्या नॉन क्रिमिलेअर आहे पण महिला रिझर्वेशन नाही, तर चालतं. इथं फक्त तुम्हाला काय पाहिजे, नॉन क्रिमिलेअरचा दाखला असेल तरी तुम्ही महिला आरक्षणासाठी पात्र आहात. मग नॉन क्रिमिलेअर जर तुम्ही S केला असेल तर तुमचा अर्ज हा महिला आरक्षणासाठी पण जातोय आणि तुमचा अर्ज त्या प्रवर्गातील खुल्या गटासाठी सुद्धा जातोय. त्यामुळे महिला आरक्षणाचा स्वतंत्र दाखल्याची आवश्यकता राहत नाही. फक्त तुम्ही नॉन क्रिमिलेअर तुमच्या पवित्र पोर्टलमध्ये S करणं गरजेचं होतं आणि जर ते केलं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल. बऱ्याच महिलांनी काय केलंय की नॉन क्रिमिलेअर हे घेऊन असताना सुद्धा नॉन क्रिमिलेअर S न करता नो केले, त्यामुळे त्यांना महिला आरक्षणामधून या वेळेला तर कोणताही लाभ दिला जाणार नाहीये. सदर जी माहिती आहे ती कुठली आहे मी पुन्हा एकदा सांगतोय की पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलमध्ये 1/9/2023च्या ज्या सूचना आहेत कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गाईडलाईन मध्ये त्या सूचना 1/9/2023 आहेत. त्याच्यावरती गेल्यानंतर 10 नंबरच्या पानावरती गेल्यानंतर तुम्हाला महिला आरक्षणासंदर्भात ज्या तरतुदी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगायचं होतं की महिला आरक्षणाचा लाभ कुणाला भेटणार आहे आणि कुणाला भेटणार नाहीये. पुन्हा एकदा रिपीट करतो, SC ST EWS आणि ओपनच्या महिलांना कोणतेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये. त्या ऑलरेडी EWS किंवा EWS ओपन आणि SC ST यांना महिला आरक्षणाचा सुद्धा लाभ ऑटोमॅटिकली भेटला जाणार आहे. पण हे 4 प्रवर्ग सोडून अन्य प्रवर्गातील महिलांना मात्र नॉन क्रिमिलेअर हे बंधनकारक आहे. ते दिल्याशिवाय तुम्हाला महिला आरक्षणामध्ये अर्ज करता येत नाही. मग ज्या महिलांनी नॉन क्रिमिलेअर आपल्या पवित्र पोर्टलचं स्वप्रमाणपत्र करत असताना S केलेला आहे अशा महिलांचा अर्ज हा ऑटोमॅटिकली महिला रिझर्वेशनसाठी विचारात घेतला जाईल. पण त्यांनी नो केला असेल तर मात्र विचारात घेतला जाणार नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाहीये. अशाच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पुन्हा येत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.